आपल्यापर्यंत येते ती बघूया। महायुतीच्या जागांचा तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचलेला आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतलेली आहे आणि महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांसोबत पुन्हा एकदा अमित शहा चर्चा करून जागा वाटपाचा हा पेच सोडवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी महायुतीची ही बैठक होणार असल्याची माहिती मिळते आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, आणखीन एक महत्त्वाची ही बैठक कदाचित दिल्लीत महायुतीची होणार असल्याचं दिसतं आहे, पण अमित शहा आता हा सगळा पेच सोडवतील, केव्हा सोडवतील, काय नेमकी याबद्दलची माहिती समोर येते? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर भाजपाची पहिली 22 उमेदवारांची यादी जाहीर झाली, मात्र अद्यापही आपण पाहिलं असेल तर जवळपास 15 ते 20 जागांवरचा तिढा अद्यापही कायम आहे। काही जागांवरती शिवसेना अजूनही आपली आग्रही भूमिका मांडते। त्या जागा भाजपला सोडायला तयार नाही। त्यामध्ये रामटेकची जागा असेल, त्यामध्ये ठाण्याची जागा असेल, त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गची देखील जागा असेल, त्यामध्ये मुंबईची देखील जागा असेल आणि त्यासाठी भाजपा देखील आग्रही असल्याचं पाहायला मिळते। तर या काही महत्त्वपूर्ण जागा आहेत, या संदर्भातली माहिती स्वतः अमित शहांनी अवगत करून घेतलेली आहे आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी अमित शहा या संदर्भातल्या प्रमुख राज्यातल्या नेत्यांसोबत पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत आणि अंतिम तोडगा काढणार आहेत। कारण की आपण जर पाहिलं असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे 19 तारखेला, त्यामध्ये रामटेकची देखील जागा आहेत। रामटेकच्या जागेवरती सध्या कृपाल तुमाने शिवसेनेकडून आहेत आणि या जागेवरती आता भाजपाने आग्रही भूमिका मांडली आहे। त्यामुळे भाजपाची एकीकडे आग्रही भूमिका, काही जागांवर शिवसेनेची आग्रही भूमिका, तर तो मार्ग हा स्वतः अमित शहाच काढू शकतात। म्हणून या संदर्भात केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी अमित शहा महायुतीतल्या प्रमुख 3 नेत्यांसोबत संवाद साधणार आहेत। कारण की काल आपण पाहिलं असेल तर वर्षा निवासस्थानी महायुतीतल्या प्रमुख 3 नेत्यांची बैठक पार पडली। जर काही मार्ग मुंबईत निघाला नाही तर अंतिम तोडगा हा दिल्लीतच निघणार आहे। अजिंक्य, ठीक आहे तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।